श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाव. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये खास उपाय सांगणार आहे. बघा, प्रत्येक ताईदादाकडून सेवा होणार असं नाही, कारण प्रत्येकाच्या कामामध्ये गुंतलेलं असतो. आपण सांसारिक माणसं आहे, काम आपल्याला असणारच आहे आणि कामामधून वेळ काढून आपल्याला सेवा करायच्या असतात. पण प्रत्येकाला पुरेसा वेळ मिळत नाही. तर आजचे जे उपाय आहे ना, जर तुम्हाला वेळ नसेल तर अगदी 5-5 मिनिटाचे साधे आणि सोपे उपाय आहे, जे तुम्हाला आवर्जून करायचे आहे. अगदी कमी टायमामध्ये होणारे उपाय आहे, पण हे उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आणि पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने करायचे आहे. स्वामींवर पूर्ण विश्वास टाकून हे उपाय करायचे आहे, तेव्हाच तुम्हाला याचा फरक जाणवेल. हे उपाय कसे करायचे, कोणी करायचे, केव्हा करायचे, ही सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघावा आणि जे पण ताई दादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन मंत्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला माहिती आहे 2 मार्चला आहे होळी आणि दुपारी पौर्णिमा सुरू होणार आहे 2 वाजता. तरी सुद्धा आपल्याला सकाळपासून हा जो उपाय आहे तो करायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्चला धुलिवंदन असतं, पण यावेळेस त्या दिवशी सर्वात मोठं चंद्रग्रहण आहे. म्हणून रंगपंचमी ही 4 तारखेला आपल्याला साजरी करायची आहे, कारण 3 तारखेला चंद्रग्रहण आहे आणि या चंद्रग्रहणामध्ये न खेळण्यापेक्षा 4 तारखेला आपल्याला धुलिवंदन साजरी करायची आहे. तर आपल्याला 2 तारखेला म्हणजे 2 मार्चला होळी आहे, त्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे. उपाय कुठला आहे तर आंब्याचे पानं. तुम्हाला माहिती आहे, काही सेवा असो, पूजा असो किंवा सत्यनारायण असो, कुठल्याही शुभ कार्यासाठी वापरलं जातं ते म्हणजे आंब्याचं पान. आंबा हे वृक्ष, यामध्ये खूप देवी देवतांचा वास असतो. आंब्याचे पान हे खूप शुभ मानले जातात, म्हणून या दिवशी या पानाला खूप महत्त्व मानलं जातं. प्रत्येक पूजेमध्ये आपण वापरतो. तर या दिवशी हेच आंब्याचे पानं तुम्हाला घेऊन यायचे आहे. आणल्यानंतर तुम्हाला 7 किंवा मग 11 एवढे पानं लागतील. त्याचं एक तुम्हाला असं तोरण तयार करायचं आहे आणि तोरण करून आपल्या दरवाजाला तोरण लावायचं आहे. मुख्य दरवाजा जो असेल ना, त्या दरवाजाला तुम्हाला तोरण लावायचं आहे. आता हे तोरण किती दिवस ठेवायचं तर 2 मार्च, 3 मार्च आणि 4 मार्च, बस 5 मार्चला हे तोरण तुम्हाला काढून घ्यायचं आहे. जास्त दिवस हे तोरण ठेवू नका. बघा, तुम्ही बाहेरचे तोरण विकत आणून लावता, ते सुशोभित दिसतं आणि छान पण दिसतं, परंतु आंब्याचं तोरण हे घरातील निगेटिव्हिटी बाहेर काढतं आणि बाहेरची पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये टाकतं. होळीचा सण असा आहे ना, या दिवशी जास्तीत जास्त तंत्रक्रिया, मंत्रक्रिया केल्या जातात. तर या दिवशी जर आंब्याचं तोरण आपल्या घराला असेल तर कोणाची नजर बाधा होणार नाही, कुठलेही वाईट विचार किंवा कुठलीही निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. याचं हे आंब्याचे पानं रक्षण करत असतात. म्हणून हे तोरण तुम्हाला आवर्जून करायचं आहे. आता दुसरी गोष्ट, जर तुम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करत आहात, लग्न होत नाहीये, नोकरी लागत नाही, त्या संबंधित काही अडचणी असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला 2 आंब्याचे पानं घ्यायचे आहे. त्यावर 2 गुलाबाची फुलं ठेवायची आहे, 7 बत्ताशे ठेवायचे आहे आणि जेव्हा होळी जळते ना, तिथं शांततेत उभं राहून हाती घेऊन तुमची इच्छा जे काय असेल ते बोलायची आहे. इच्छा बोलणं झाल्यानंतर ते जे पानं आहे ते तुम्हाला अग्नीमध्ये अर्पण करायचे आहे. बघा, या उपायाने तुमच्यावर कुठलीच कोणाची नजर बाधा होणार नाही, कोणाची वाईट नजर तुम्हाला लागणार नाही. उलट तुमच्या प्रत्येक संकटामधून तुमचं रक्षण होणार आहे. म्हणून हा उपाय आवर्जून करा. आणि बघा, तिसरा जो उपाय आहे, जर तुमचा व्यवसाय, तुमचा बिझनेस तुमचा ठप्प पडला असेल, चालतच नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी खूप मान्यता आहे आंब्याच्या पानाला. तर 2 पानं घ्यायची आहे, ते 2 पानं तुपामध्ये बुडवून घ्यायचे आहे. त्याला तूप लागेल असं करून दोन्ही पानाला, दोन्ही साईडला असं तूप लागेल एवढं तूप तुम्हाला त्या पानावर टाकायचं आहे आणि हे तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर म्हणजेच मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हे शिवपिंडीवर ठेवून द्यायचं आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे. बघा, या उपायाने तुमचे सर्व कामं मार्गी लागतील आणि नक्कीच तुम्हाला याचा
खूप सुंदर असा अनुभव येणार आहे. तुम्ही ही सेवा करून बघा. कसं असतं ना, आपण जोपर्यंत कुठली सेवा करत नाही, तोपर्यंत अनुभव येणार नाही. जोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांसोबत शेअर करणार नाही. आणि स्वामी नेहमी म्हणत असतात, "सेवा करा, सेवेकरी घडवा." आपण जेवढे जास्त सेवेकरी घडू ना, तेवढं पुण्य आपल्याला लाभत असतं. तर या होळीला प्रत्येकामधली जी काही कमजोरी असेल, जी काही निगेटिव्हिटी असेल, ती सर्व होळीमध्ये दहन करायची आहे आणि आपल्याला आनंदात, सुख-समाधानात जशी आपण धुलिवंदन जसं रंगपंचमी आपली साजरी करत असतो ना, त्या पद्धतीत विविध रंग आपल्या जीवनामध्ये आनंद म्हणून असे विविध रंग हे समाविष्ट करून घ्यायचे आहे आणि हे जीवन पूर्ण स्वामी चरणी अर्पण करा. स्वामींचं नाम जप करा, कारण जेवढं नाम जप करसाल, तेवढं आपले संकट दूर होत असतात. बाकी सर्व इच्छा ही स्वामींची असते, कारण कर्ता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. उपाय करणारे किंवा करून घेणारे सर्व स्वामी आहे. आपल्याला खूप इच्छा असते, की मला उपाय करायचे आहे. मला ही सेवा करायची आहे. पण ती होती, नाही होत हे कोणालाच माहिती नसतं. स्वामींची इच्छा असेल तर ते नक्कीच करून घेता. पण हा उपाय करायची तुमच्यामध्ये इच्छा जागृत करा. तुम्ही इच्छा जागृत केली ना, तर स्वामी नक्कीच तुमचं कार्य सिद्ध करतील. तर आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. तुमचे काही प्रश्न असतील ना, नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा याची माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.